जास्वंद आणि कोरफड अगदी सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचबरोबर त्याचा केसांना तुमच्या खूप जास्त फायदा होतो. बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जास्वंदाच्या झाडाला भरभरून अशी फुलं येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या जास्वंदाच्या फुलांचा आणि फ्रेश असा एलोवेरा किंवा कोरफडीचा तुमच्या केसांना किती चांगले फायदे होतात? तर बघा, तुमच्याकडे जेवढी फुलं असतील तेवढी फुलं तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कोरफडीची ताजी अशी छान अशी स्वच्छ धुतलेली पानं, कोरफड केसांना लावण्या अगोदर तुम्हाला तोडल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिट त्याला छान असं पाण्यामध्ये डिप करून ठेवायचं आहे. जेणेकरून त्याच्यातला जो पिवळा भाग असतो ना, तो निघून जातो. ज्याच्यामुळे की केसांमध्ये इचिंग होते आणि त्याच्यानंतर छान धुवून तुम्हाला अशा प्रकारे छान त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यायची आहे. तर याची जी पेस्ट बनते ना किंवा याच्यातून जे लिक्विड जेल फॉर्म तयार होतं ना, ते आपण आपल्या केसांवरती लावणार आहोत. आता हे तुम्ही ॲज इट इज लावू शकता, पण त्याचे काय होतं, छोटे-छोटे पार्टिकल केसांमधून निघायला त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा गाळणीने किंवा असं वस्त्रगाळसुद्धा करू शकता. बघा, याचे तुमच्या केसांसाठी खूप फायदे होतात. जेव्हा कोरफड तुम्ही केसांना लावता ना, ती तुमच्या केसांमध्ये हायड्रेशन लॉक करायला मदत करते. त्याचबरोबर जी ड्रायनेसची प्रॉब्लेम असते ना केसांची, ती दूर होते. हायड्रेशन लॉक झाल्यामुळे ड्रायनेसची प्रॉब्लेम दूर होते. त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये खूप असं चांगल्या पद्धतीने कंडिशनिंग करण्याचं कामसुद्धा कोरफड करत असते. हेअर फॉलला कमी करते. इचिंगची वगैरे जी प्रॉब्लेम असते ना, म्हणजे स्कॅल्पला आपल्या केसांच्या मुळाला, तीसुद्धा कमी होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या कोरफडीचा रस जो आहे किंवा जो जेल आहे तो पिळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जास्वंदाची फुलंसुद्धा अशाच पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर बघा, जास्वंदाच्या फुलामध्ये जे अमिनो ॲसिड असतं ना, ते तुमच्या केसांच्या मुळांशी ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना, ते खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होतं आणि ते झाल्यामुळे तुमचे केस हे वाढायला मदत होते. केसांमध्ये तुमच्या हेअर ग्रोथ होते. जास्वंदाची फुलं बारीक करताना त्याच्यात थोडंसं पाणी टाकायची गरज होते. त्याच्यामुळे काय होतं, पेस्ट ही खूप चांगली बारीक बनते. तुम्ही जास्वंदाची फुलं गाळून घेऊ शकता. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही ॲज इट इजसुद्धा लावू शकता. त्याचबरोबर जास्वंदाची फुलं तुमच्या केसांना खूप स्ट्राँग बनवतात, म्हणजे ब्रेकेजपासून प्रिव्हेंट करतात. त्याचबरोबर तुमच्या केसांना एवढं मऊ बनवतात, म्हणजे स्मूथनिंग किंवा केराटिनची जी ट्रीटमेंट असते ना, ती तुमची घरच्या घरी होते. फक्त तुम्हाला हे कोरफडीचं आणि जास्वंदीच्या फुलांचं जे जेल किंवा आपण टोनर लिक्विड, तुम्हाला जे पण म्हणायचं आहे ते बनवू शकता. ते लावायचं आहे. केसांच्या तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. जर हे हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावलं तर. जर तुम्ही एकदाच बनवलं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता एका आठवड्यासाठी. एवढं हे छान बनतं तुमचं जेल जे आहे ते. तर बघा, त्याच्यामध्ये लावण्याच्या अगोदर तुम्ही जर केसांना तेल लावलेलं नसेल तर तुमच्या आवडीचं जे पण हेअर ऑइल आहे ना, ते तुम्ही टाकू शकता. इथे मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल वापरलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता, असं कुठलं पण ऑइल. तर बघा, तुम्हाला हेअर वॉशच्या म्हणजे केस धुण्याच्या 1 तास अगोदर फक्त तुम्हाला हे केसांवरती लावायचं आहे आणि त्याच्यानंतर छान असं तुमचं रेग्युलर शॅम्पू वापरून धुवून काढायचं आहे. तर बघा, असे जे हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा वापरले ना, तर तुम्हाला कंडिशनर वापरायची सुद्धा गरज पडत नाही. तुमचा हेअर फॉल पूर्णपणे तुम्हाला कमी झालेला दिसतो. त्याचबरोबर तुमचे केस तुम्हाला वाढीला लागतात, म्हणजे वाढलेले केस, जी हेअर ग्रोथ असते ना, ती तुम्हाला दिसायला लागते. तर तुम्ही माझ्या केसांमधला सुद्धा फरक बघू शकता. मागच्या 1 वर्षात माझ्या केसांची लेंथ अगदी शोल्डर लेंथपासून आता माझे केस कमरेपर्यंत जायला लागलेले आहेत. म्हणजे अशा गोष्टी वापरल्याने खरंच केसांमध्ये तुम्हाला फरक दिसतो. त्याचे जे रिझल्ट आहेत ना, ते मी स्वतःवरती अनुभवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही माझे पहिले फोटोज बघू शकता, ज्याच्यात की माझे केस खूप छोटे आहेत आणि आत्ताची माझ्या केसांची जी लेंथ आहे, ती बरोबर कमरेपर्यंत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असे हेअर पॅक नक्कीच ट्राय करू शकता. नॅचरल गोष्टींवरती तुम्ही कधी पण डिपेंड राहू शकता. त्याने तुमच्या केसांना कुठलेच साईड इफेक्ट होणार नाहीत. याउलट तुमचे केस खूप चांगले, सिल्की, शायनी, स्मूथ होतील. तुम्हाला कुठलंच केमिकल तुमच्या केसांवरती वापरायला गरज नाही पडणार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.